ज्या काही गोष्टी तुम्हाला आता इथे दिल्या जातील, सांगितल्या जातील, त्याच्या क्लुप्त्या ज्या आहेत त्या तुम्हाला कुठेतरी नोट डाऊन करून ठेवायच्या आहेत. चला तर मग करूया सुरुवात. एकदा एकमेकांना थंब दाखवून आपण थोडंसं चिअरअप करायचं आहे. शो थंब. वेब आपल्याला दिलेला आहे आणि दिलेल्या कंटेंटवरती तो जो वेब आहे तो आपल्याला कुठेतरी फुलफिल करायचा आहे विथ द वर्ड्स असोसिएटेड विथ द टेक्स्ट. गोल्स शुड बी अचिवेबल. वी कांट बिकम अ प्रेसिडेंट, a prime minister, but we can hope to reach those heights in future. 35 वरून 80 मार्क, तर आउट ऑफ 80 मार्क जरी पाडणं शक्य नसेल, कारण तुम्ही ज्या रेंजमध्ये आहात तिथून आता वेळामध्ये आपल्याला तिथे पोहोचणं शक्य नाही आहे, पण त्या मार्कांच्या कुठेतरी जवळ तर आपण जाऊ शकतो ना, आहे की नाही? मेक इट अचिवेबल. येस, हा टॉपिक जो आहे हा तुम्हा मुलांसाठी खूप प्रेरणादायी आहे. अभ्यासाच्या पलीकडे जाऊन आयुष्याला वळण लावण्यासाठी हा मदत करणारा आहे. नमस्कार मित्रांनो, मी रुपाली पुन्हा एकदा आपला इंग्रजी विषय घेऊन आलेली आहे आणि नक्कीच तुम्ही विद्यार्थी देखील आता कंबर कसून अभ्यासाला लागलेले असणार आहे, कारण एखादा विषय जसजसा उजळणीमध्ये येत जातो त्याच्याबद्दलचं नॉलेज आपलं अपग्रेड होत जातं आणि ज्ञान वाढत जातं. ज्ञान वाढत गेल्याबरोबर तो अधिकाधिक आपला जवळचा म्हणजे सोपा वाटायला लागतो. मागच्याच पार्टमध्ये आपण आपल्या युनिट 1 मधलं 1.4 बी स्मार्ट हा धडा आपण पूर्णतः समजून घेतलेला आहे आणि आता वेळ आलेली आहे ते त्याच्या प्रश्नोत्तरांवर काम करण्याचे. चला तर मग पुढे जाऊया आपण. पेन, पेन्सिल, त्याचबरोबर तुमचं पुस्तक नक्कीच तुम्ही सोबत घेऊन बसलेले आहात आणि ज्या काही गोष्टी तुम्हाला आता इथे दिल्या जातील, सांगितल्या जातील, त्याच्या क्लुप्त्या ज्या आहेत त्या तुम्हाला कुठेतरी नोट डाऊन करून ठेवायच्या आहेत आणि क्लुप्त्याच नोट डाऊन करायच्या आहेत. अख्खीच्या अख्खी उत्तरं आपल्याला उतरवायची नाहीत. त्याचं कारणही मी मागच्या टप्प्यामध्ये तुम्हाला सांगितलं होतं, कारण आपल्याला परिच्छेद दिला जाणार आहे आणि त्या परिच्छेदावरती वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारले जाणार आहेत. त्यामुळे कोणीही सांगू शकत नाही की कुठल्या प्रकारचे प्रश्न येणार आहे किंवा पर्टिक्युलर एका स्ट्रॅटेजीमधले हाच प्रश्न पर्टिक्युलर येणार आहे असं आपल्याला तिथे डिफाईन करता येत नाही. त्यामुळे आपल्याला सराव करावा लागणार आहे की प्रश्नांची उत्तरं कशी शोधायची, कशी निवडायची आणि त्याला इंटरप्रेट म्हणजे त्यांची मांडणी असेल, रचना असेल, ती कशा पद्धतीने करायची. त्याच अनुषंगाने आपल्याला प्रॅक्टिस करायची आहे. प्रत्येक धड्याशी निगडीत जी आहे ती सिंपल फॅक्च्युअल ॲक्टिव्हिटीजची आपल्याला प्रॅक्टिस करायची आहे. कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल ॲक्टिव्हिटीजची आपल्याला प्रॅक्टिस करायची आहे. ॲक्टिव्हिटीज वोकॅब्युलरी बेस्ड ज्या आहेत त्या ॲक्टिव्हिटीज करायच्या आहेत. कॉन्टेक्च्युअल जे काही ग्रामर आलेलं आहे त्याच्यावर बेस्ड आपल्याला ॲक्टिव्हिटीज करायच्या आहेत. त्याचनंतर आपल्याला पर्सनल रिस्पॉन्स, आपली मतं जी आहेत ती थोडीशी डिफाईन करायची प्रॅक्टिस करायची आहे. एक्सप्रेशन असेल, आपल्या क्रिएटिव्हिटी असेल, आपलं इमॅजिनेशन असेल, याला या वेगवेगळ्या कंटेंट्स आणि टायटल्सच्या माध्यमातून आपल्याला कुठेतरी वाव द्यायचा आहे. चला तर मग करूया सुरुवात. एकदा एकमेकांना थंब दाखवून आपण थोडंसं चिअरअप करायचं आहे. शो थंब. दाखवा बरं सर्वांनी. येस, व्हेरी गुड. गो अहेड. तर अशा पद्धतीने आपण आपला बी स्मार्ट आपण हा धडा सुरू केला होता आणि त्याच्यामध्ये एक सुंदर ॲक्रॉस्टिक आपल्याला मिळालेली होती. ॲक्रॉस्टिकचे फायदे आपण डिस्कस केले होते. चिटचॅटमध्ये आपल्याला त्याच्यावर गप्पा मारता आल्या होत्या खूप सुंदर अशा, कारण ॲक्रॉस्टिक हा आपल्याला आपलं जे टार्गेट आहे किंवा ज्या गोष्टी आपल्याला डिफाईन करायच्या आहेत त्या काही टर्म्समध्ये घालून त्याच्या फीचर्सनुसार आपल्याला लक्षात ठेवायला खूप चांगल्या प्रकारे मदत करत असतात किंवा काही त्याचे जे फीचर्स आहेत ते एकेका शब्दांमध्ये डिफाईन करायला, उलट्या वेणे आपण जर बघितलं रिव्हर्स वेणे, तर आपल्याला त्या मदत करत असतात. तसंच आपण आपल्या बी स्मार्टमध्ये स्मार्ट म्हणजे काय हे आपण समजून घेतलेलं आहे. तर हा मला वाटतं धडा हा नुसता शिकण्यापुरता नाही, तर तुमच्या लाईफ लॉंग तुमचे जे काही इव्हन आता 10वीच्या सेशनमध्ये तुम्हाला कुठेतरी तुमचा जो रोल आहे किंवा तुमचं जे टार्गेट आहे, गोल आहे ते डिफाईन करायला नक्की तुम्हाला मदत करू शकेल. तर हा स्मार्ट गोल हा कसा असला पाहिजे? तर स्मार्ट म्हणजे आपला गोल हा स्पेसिफिक असला पाहिजे. एम म्हणजे आपला गोल हा मेजरेबल असला पाहिजे. ए म्हणजे आपला गोल हा अचिवेबल असला पाहिजे. आर म्हणजे आपला गोल हा रिअलिस्टिक असला पाहिजे आणि टी म्हणजे आपला गोल हा टाईम बॉन्ड कुठेतरी नक्की त्याला असलं पाहिजे. अशा पद्धतीने आपण शिकून घेतलेलं आहे. आता याच्यावर आधारित जे काही प्रश्नोत्तरं आहेत याच पद्धतीने आपल्या ज्ञानाला एक्सेल करणारे अशा प्रश्नांना उत्तरं आपल्याला इथे द्यायची आहेत. चला तर मग तुमचं पुस्तकाचं इंग्लिश वर्कशॉप जे आहे ते ओपन करा आणि त्याच्यावरती पहिला प्रश्न बघूया आपण काय दिलेला आहे बघा. कंप्लीट द फॉलोइंग वेब विथ द वर्ड्स असोसिएटेड विथ द टेक्स्ट अँड द गिवन
टायटल. ठीक आहे, वेब आपल्याला दिलेला आहे आणि दिलेल्या कंटेंटवरती तो जो वेब आहे तो आपल्याला कुठेतरी फुलफिल करायचा आहे विथ द वर्ड्स असोसिएटेड विथ द टेक्स्ट. ठीक आहे, कंटेंट जो आहे, वेब जे आहे त्याचं टायटल आहे कॉम्पोनंट्स ऑफ सक्सेस. सक्सेस म्हणजे यशस्वी होण्यासाठी कोणकोणते कॉम्पोनंट्स म्हणजे घटक, लिहून घ्या अर्थ. कॉम्पोनंट्स म्हणजे घटक महत्त्वाचे असतात, उपयोगी पडतात किंवा आवश्यक असतात अशा पद्धतीने. तर सगळ्यात मुख्य आहे यशस्वी होण्यासाठी यू शुड बी स्मार्ट. तुम्ही कसे असला पाहिजे? स्मार्ट असला पाहिजे. कुठलीही गोष्ट स्मार्ट वेने आपल्याला तिथे रिफ्लेक्ट करता आली पाहिजे, युटिलाइज करता आली पाहिजे. समजा तुमच्याकडे आता हे व्हिडिओज अवेलेबल आहेत, तर या व्हिडिओचा वापर तुम्ही कशा पद्धतीने करतात, तर हे योग्य वापर करत असाल तर नक्कीच यू आर स्मार्ट. वापर तुम्ही करत नसाल, नुसतेच व्हिडिओ हे ठेवलेत, तुम्ही त्याला बघितलं नाही, त्याचं युटिलायझेशन केलं नाही, वारंवार त्याच्यावर काम केलं नाही, तर यू वोंट बी काउंटेड इन अ स्मार्ट कॅटेगरी, है की नाही. जेव्हा वारंवार तुम्ही त्याला युटिलाइज कराल, बघाल, प्रश्नोत्तरांसाठी, धडे समजून घेण्यासाठी, अर्थ समजून घेण्यासाठी या व्हिडिओचा उपयोग कराल, तर यू वुड बी प्रोवन ॲज अ स्मार्ट गर्ल ऑर अ बॉय. येस, सो कॉम्पोनंट्स ऑफ सक्सेसमध्ये सगळ्यात मुख्य घटक असणारे यू शुड बी स्मार्ट. त्याच्यानंतर काय महत्त्वाचं आहे सक्सेससाठी, तर मेजरेबल थॉट्स तुमचे असले पाहिजेत, काउंटेबल थॉट्स असले पाहिजेत, की काही गोष्टी तुम्हाला मेजर करता आल्या पाहिजेत. अजून काय असलं पाहिजे सक्सेसिव्ह होण्यासाठी, यशस्वी होण्यासाठी, तर तुम्ही अचिवेबल असले पाहिजे. तुम्ही जे गोल डिफाईन करताय यशस्वीतेकडे वाटचाल करणारे, ते अचिवेबल असले पाहिजेत. त्यानंतर कॉम्पोनंट, अजून महत्त्वाचा कॉम्पोनंट काय आहे, तर रिअलिस्टिक पण असले पाहिजेत. उगाच काहीतरी, जसं परवा मी उदाहरण दिलं तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये, की तुम्हाला मार्क 35-45च्या रेंजमध्ये आहेत आणि तुम्ही कुठेतरी होप्स ठेवताय, गोल ठेवताय, की तुम्ही अशा पद्धतीने इंग्रजीमध्ये आउट ऑफ मार्क्स पाडाल, तर हे रिअलिस्टिक नाही आहे. त्यामुळे कुठेतरी तुमचे जे सक्सेसला जाणारे जे कॉम्पोनंट्स आहेत त्याच्यामध्ये रिअलिस्टिक म्हणजे खरेपणा हा नक्की तिथे असला पाहिजे. त्यानंतर काय असला पाहिजे, तर टाइम बाउंड असला पाहिजे त्याच्यामध्ये, आहे की नाही, मर्यादा असली पाहिजे. याच वर्षी आपल्याला क्रॅक करायची 10वी, मग याच वर्षी आपले टार्गेट सेट असले पाहिजे, तो युअर टाइम बाउंड शुड बी देअर. देन कन्सिस्टन्सी, सातत्य असलं पाहिजे. आपण सगळं ठरवतोय, सगळं आहे की नाही, प्लॅन करतोय, वर्कआउट करतोय, पण त्याच्यामध्ये जर सातत्य नसेल, एक दिवस केलं, म्हणजे एखाद्या विषयाचं जर आपण मार्काचं टार्गेट ठेवलं, तर ते टार्गेट हे आपलं कुठेतरी सातत्यपूर्ण असलं पाहिजे. आज सोमवारी मी ठरवलं आहे इंग्रजी विषयाचा अभ्यास करायचा, आणि तसंच जर मी कंटिन्युटी दर सोमवारी त्या विषयाप्रमाणे जर मी कंटिन्युटी ठेवली, तर मला नक्की तिथे जे कन्सिस्टन्सी आहे असं म्हणायला काही हरकत नाही. पण या सोमवारी मी अभ्यास केला इंग्रजीचा आणि पुढच्या सोमवारी मी वेगळ्याच विषयाचा केला, परत 2 आठवड्यांनी मग इंग्रजी करायचं की नाही हे जर मी ठरवायला गेली, तर माझ्या कामामध्ये म्हणजे त्या विषयाला दाद देण्यामध्ये कुठेतरी माझं सातत्य कमी पडत आहे असं म्हणावं लागेल. सो व्हॉट इज अदर फॅक्टर, करेज पण असलं पाहिजे, थोडंसं धाडस, साहस पण असलं पाहिजे, स्वीकारण्याची क्षमता देखील आपल्यामध्ये असली पाहिजे. जर मी ठरवतोय की 35 मार्कांवरून 80 मार्क आउट ऑफ मार्क्स मला इंग्रजीमध्ये पाडायचेत, तर हे फार मोठं धाडस आहे, पण हे ठेवायलाही हरकत नाही. अजूनही वेळ बराचसा आपल्या हातामध्ये आहे. मग हे वेळ जे आहे, या वेळेचं जर मी योग्य नियोजन केलं, येणाऱ्या मधल्या परीक्षांना मी अपग्रेड कसं होईन याचं जर मी प्रॉपर प्लॅनिंग केलं, तर नक्की कुठेतरी मला हे मार्क्स 80 नाही पण 80च्या जवळपास मला नेता येतील. मग त्यासाठी काय पाहिजे, तर एक कुठेतरी करेज, धाडस, साहस आपल्यामध्ये नक्की असलं पाहिजे. तर हा देखील एक महत्त्वाचा कॉम्पोनंट आहे. सेटिंग गोल्स, आपल्या सक्सेससाठी, यशस्वीतेकडे नेण्यासाठी, जाण्यासाठी आपलं गोल, आपल्याला नक्की काय साध्य करायचं आहे हे आपल्याला क्लिअर असलं पाहिजे. तर असे हे कॉम्पोनंट्स ऑफ सक्सेस आहेत. सगळ्यांनी माहिती नोट डाऊन केली ना याची, जे काही महत्त्वाचे घटक तिथे तुम्हाला वाटतात किंवा तुम्हाला तुमची उदाहरणं आठवतात, या ठिकाणी मी माझा गोल सेट करू शकतो, तर नक्की तिथे ते नोट डाऊन करून घ्यायचं आहे. येस, मूव्ह टुवर्ड्स द नेक्स्ट क्वेश्चन. आपला पुढचा प्रश्न आहे, पिक आउट एक्झाम्पल्स फ्रॉम द टेक्स्ट दॅट सपोर्ट ईच ऑफ द फॉलोइंग फॅक्ट्स. काही फॅक्ट्स आपल्या समोर इथे मांडलेले आहेत जे पुस्तकाशी संबंधितच आहेत, आणि या फॅक्टशी संबंधित काय काय उदाहरणं तिथे आपल्याला पुस्तकामध्ये दिलेली आहेत, है ना. पिक आउट द एक्झाम्पल्स म्हटलेलं आहे, विच सपोर्ट टू ईच ऑफ द फॅक्ट. फॅक्ट म्हणजे हे सत्य आहे, आणि त्या सत्यासाठी प्रूव्ह करण्यासाठी त्यांनी कुठलं उदाहरण त्या कंटेंटमध्ये तिथे दिलेलं आहे. बघा, तर मग पहिलं आहे, गोल्स शुड बी अचिवेबल.
कसे असले पाहिजेत, स्मार्ट गोल कसे असले पाहिजेत, तर अचिवेबल असले पाहिजेत. मग अचिवेबल म्हणजे काय, तर हे तुम्हाला समजावून सांगण्यासाठी पुस्तकामध्ये त्या कंटेंटमध्ये एक उदाहरण त्यांनी दिलेलं आहे. ते उदाहरण आपल्याला तिथे शोधायचं आहे. बऱ्यापैकी शेवटच्या कंटेंटमध्ये त्यांनी पॅसेजमध्ये आपल्याला ही उदाहरणं सगळी तिथे डिस्प्ले केलेली आहेत. बघा बरं काय उदाहरण तिथे दिलेलं आहे. तर इथे मी शोधून लिहिलेलीच आहेत, पण तुम्हाला मात्र शोधायची सवय लावायची आहे. तुम्ही जर त्या अचिवेबल या कंटेंटकडे गेलात तर हा कंटेंट तुम्हाला तिथे सापडेल. जर पेज टर्न केलं असेल तर नक्की हे वाक्य तुम्हाला सापडेल. काय वाक्य आहे बघा, खुणा करून घ्या, तिथे ब्रॅकेट करून घ्या. वी कांट बिकम अ प्रेसिडेंट, अ प्राईम मिनिस्टर, बट वी कॅन होप टू रीच दोज हाईट्स इन फ्युचर. आपण प्रेसिडेंट होऊ शकत नाही, आपण प्राईम मिनिस्टर होऊ शकत नाही, परंतु आपण होप, एक आशा ठेवू शकतो की त्यांच्यामध्ये ज्या क्वालिटीज आहेत, जे फीचर्स आहेत ते हळूहळू कुठेतरी आपल्यामध्ये येऊ शकतील. जसं मी मगाशी म्हटलं की 35 वरून 80 मार्क, तर आउट ऑफ 80 मार्क जरी पाडणं शक्य नसेल, कारण तुम्ही ज्या रेंजमध्ये आहात तिथून आता वेळामध्ये आपल्याला तिथे पोहोचणं शक्य नाही आहे, पण त्या मार्कांच्या कुठेतरी जवळ तर आपण जाऊ शकतो ना, आहे की नाही. मेक इट अचिवेबल. येस, आपण एक वेगळी प्रेरणा पण या कंटेंटमध्ये घेण्याचा प्रयत्न करू, कारण हा टॉपिक जो आहे हा तुम्हा मुलांसाठी खूप प्रेरणादायी आहे. अभ्यासाच्या पलीकडे जाऊन आयुष्याला वळण लावण्यासाठी हा मदत करणारा आहे. त्यामुळे नक्कीच हे मार्गदर्शन देखील वेळोवेळी तुम्हाला तिथे मिळत राहणार आहे. नेक्स्ट, सेकंड काय आहे कंटेंट, तर अ टाइम लिमिट शुड बी सेटअप टू अचीव गोल्स. टी फॉर टाइम लिमिट. स्मार्ट गोलमध्ये टाइम लिमिट शुड बी सेट टू अचीव गोल्स. अचीव गोल्स हे प्रूव्ह करणारं एक्झाम्पल त्यांनी काय दिलेलं आहे, तर टू रिड्यूस वेट वी नो हाऊ टू गो अबाउट इट. वेट लॉसचं एक उदाहरण तिथे नमूद केलेलं आहे बघा पॅसेजमध्ये, की टू रिड्यूस वेट वी नो हाऊ टू गो अबाउट इट, बट विदाउट कन्सिस्टंट टाइम बाउंड और ॲक्शन इट नेवर बिकम्स रिअलिस्टिक. बरोबर ना. टाइम बॉन्ड जर नसेल, वजन कमी करायचं आहे, पण त्याला जर टाइम बॉन्ड तुम्ही ठेवलं नाही, तर मग मात्र तुमचं ठरवलेलं टार्गेट जे आहे ते कुठेही त्या ह्याच्यामध्ये अचिवेबल नसणार आहे. सो इट मे बी एक्सरसाइज, डाएट अँड स्ट्रेस फ्री थॉट्स. All these have to be practiced and implemented without hesitation, doubt or indifference, but within a डेडलाईन. मग यासाठी लागणारे जे काही घटक आहेत, मग कुठले कुठले घटक त्यांनी सांगितलेत आपल्याला तिथे टेक्स्टमध्ये. एक्सरसाइज असेल, डाएट असेल, स्ट्रेस फ्री लाईफस्टाईल असेल, तर हे सगळं तुम्हाला कुठेतरी स्वतःच्या आयुष्यामध्ये उतरावं लागणार आहे. पण उतरवायचं कसं तुम्ही ठरवाल, आज करू, उद्या करू, परवा करू, पुढच्या वर्षी करू, हे की नाही. दसऱ्याला, नवीन वर्षाला सगळे आपण ते ठरवतो आपण अशा पद्धतीने, तर तसं नाही चालणार आहे. इट शुड हॅव सम विदिन अ डेडलाईन. डेडलाईन म्हणजे काय रे, तर वेळेच्या मर्यादेमध्ये ह्या सगळ्या गोष्टी स्वीकाराव्या लागणार आहेत, आणि स्वीकारल्यानंतर तुमचं वजन कमी व्हायला नक्की तिथे मदत होणार आहे. तर युअर गोल शुड बी विदिन अ टाइम बाउंड. नेक्स्ट होतं, अ स्पेसिफिक फील्ड और एरिया हॅज टू बी फिक्स टू अचीव गोल. है ना. स्पेसिफिक एरिया असला पाहिजे, स्पेसिफिक एरिया असला पाहिजे. हे दर्शवणारं वाक्य कुठे आहे, तर पुन्हा एकदा तुम्ही टेक्स्टच्या त्या पॅसेजकडे जायचं आहे आपल्या, आणि तिथे शोधायचं. बघा तिथे त्यांनी उदाहरण दिलेलं आहे. इफ इट इज बिल्डिंग अ हाऊस, what exactly is the capacity required and how long can it stretch. तर your goal should be स्पेसिफिक असलं पाहिजे, की तुम्हाला माहीत असलं पाहिजे. एखादं घर जर बांधायचं आहे तर त्या बिल्डिंग, तर त्याची एक्झॅक्टली कॅपॅसिटी काय आहे तुमच्या त्या घराची, ही माहिती असली पाहिजे. किती कॅपॅसिटीचं तुम्हाला घर बांधायचं आहे ते माहिती असलं पाहिजे. अँड हाऊ लॉंग इट कॅन स्ट्रेच, आणि ते बांधण्यासाठी किती वेळ लागू शकतो ह्याचे कॅल्क्युलेशन्स तुमच्या हातामध्ये असले पाहिजेत. अगदी इथे उदाहरण द्यायचं झालं तर तुम्हा विद्यार्थ्यांना आता हा ज्या ह्याच्यामध्ये तुम्ही हा व्हिडिओ घेत आहात आणि ज्या पद्धतीने स्मार्ट गोल आहे तुम्ही सेट करत आहात, तिथून ते पुढच्या तुमच्या परीक्षेच्या कालावधीपर्यंत जे काही ड्युरेशन आहे, काही महिन्यांचं, काही दिवसांचं, याला जर तुम्ही मल्टिप्लाय केलं थोडंसं, तर तुम्हाला लक्षात येऊ शकतं की तुमचं गोल हे स्पेसिफिक ड्युरेशनमध्ये तुम्हाला कसं बसवायचं आहे. येस. Good results depend upon the quality and quantity of work put in. Good result, चांगले जर रिझल्ट हवे असतील तर तुम्हाला
ते कशावरून अवलंबून असतात तर क्वालिटी अँड क्वांटिटी ऑफ वर्क यू पुट इन. बरोबर आहे, साहजिकच आहे. ज्या पद्धतीने आणि ज्या प्रकारे तुम्ही काम करता, जेवढं प्रामाणिकपणा तत्परता असेल त्या पद्धतीने तुम्हाला आउटपुट मिळत असतात. हे सांगत असताना कुठलं उदाहरण त्यांनी वापरलेलं आहे तर सुंदर उदाहरण दिलं बघा त्यांनी पुस्तकामध्ये, की लाईफ इज समथिंग लाईक अ ट्रम्पेट, इफ वी डोंट पुट एनिथिंग इन इट वी कॅनॉट गेट एनिथिंग आउट. है ना, आयुष्य कसं आहे ते एका ट्रम्पेट सारखं आहे. ट्रम्पेट आपण बघितलं होतं की वाद्य आहे की ज्यामध्ये हवा ब्लो केली की त्याच्यातून सूर निघतात. मग ह्या ट्रम्पेटमध्ये जर हवा तुम्ही योग्य प्रकारे आणि योग्य प्रमाणात सोडली तर नक्कीच सूर खूप चांगले त्याच्यामध्ये निघत असतात. पण हवाच जर नाही सोडली तर सूर निघू शकत नाहीत. तसंच आयुष्याचं आहे की ज्या पद्धतीने तुम्ही ज्या क्वालिटीचं आयुष्य तुम्ही जगण्याचा प्रयत्न कराल, ज्या पद्धतीने त्याला क्वालिटी एन्हान्समेंट द्याल, त्या पद्धतीचं आयुष्य तुम्हाला जगायला तिथे नक्की मिळणार आहे. अ बेंचमार्क इज नीडेड टू ट्रॅक प्रोग्रेस. है की नाही, प्रोग्रेस हे करण्यासाठीचा बेंचमार्क तिथे नक्की असला पाहिजे. तर हे दर्शवणारं उदाहरण काय आहे तर वाईल प्लेइंग फुटबॉल वन्स एक्झॅक्ट रोल अँड पोझिशन हॅज टू बी क्लिअरली डिफाईन. की खेळामध्ये जेव्हा खेळाडू सम्मिलित होतात, सांघिक खेळ असतात, त्याच्यामध्ये प्रत्येकाची पोझिशन डिफाईन असली पाहिजे, प्रत्येकाचा रोल प्ले डिफाईन असला पाहिजे. आणि असं नसेल तर आपण इमॅजिन करू शकता विद्यार्थी, तुम्ही सांघिक खेळ खेळतच असता, कोऑर्डिनेशन होत नाही आणि कोऑर्डिनेशन नाही झालं की मग मात्र खेळ पूर्ण उद्ध्वस्त होत असतो. पण त्याच जागी जर प्रत्येकाची जागा आणि प्रत्येकाची कार्यप्रणाली डिफाईन असेल तर कोणी कुठल्या वेळेला काय ॲक्शन घ्यायची आहे आणि पोझिशन घ्यायची आहे, मग त्या पद्धतीने खेळामध्ये आपल्याला रिझल्ट खूप चांगले दिसत असतात. तर ही स्ट्रॅटेजी कुठेतरी आपली डिफाईन असली पाहिजे. खूप सुंदर उदाहरणं दिलेली आहेत.